हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण युद्धाचा 17वा दिवस भाग 1. प्रातःकाळी कर्ण युद्धसज्ज होऊन दुर्योधनाला भेटायला गेला. त्यावेळी त्याने दुर्योधनाला सांगितले की काल पांडवांनी आपली दाणादाण उडवली, ती केवळ अर्जुनाच्या युद्ध कौशल्यावर. तो महाचतुर, सावध, दृढ, धैर्यशाली, कर्तव्यतत्पर, युद्धशास्त्र आणि अनेक अस्त्रे जाणणारा आहे. तो अजिंक्य वीर आहे. त्याचा सारथी श्रीकृष्ण असून तोच पांडवांचा सल्लागार आहे. पांडव त्याच्या मंत्रणेबाहेर काहीही करत नाही. हा देहधारी वासुदेव श्रीकृष्ण योगेश्वराचा अवतार आहे. यामुळे या दोघांना ठार केल्यास आपण हे युद्ध जिंकल्यासारखेच आहे. आजच मी अर्जुनाशी युद्ध करून या दोघांना युद्धात ठार करेन किंवा मी तरी अर्जुनाकडून मारला जाईन. राजा, मी तुला वचन देतो की यापैकी एक काहीतरी झालेले तुला आज पाहायला मिळेल. तसे न करता हा कर्ण युद्धावरून माघारी येणार नाही. तथापि माझी तुला एक विनंती आहे की आज माझे सारथ्य रथ चालविण्यात निपुण असलेल्या मद्रदेशी राजा शल्य याने करावे. तो श्रीकृष्णाच्या तोडीचा सारथी आहे. हे ऐकून दुर्योधन खुश झाला. त्याने त्वरित शल्याचे शिबिरात प्रवेश केला आणि शल्याची भरपूर स्तुती करून त्याला कर्णाने सारथ्य करण्याची गळ घातली. प्रथम शल्याने या गोष्टीला साफ नकार दिला, परंतु त्याला युद्धाची तयारी सुरू असताना घडलेल्या एका प्रसंगाचे स्मरण झाले. ज्यावेळी कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध होणार हे निश्चित झाले, त्यावेळी भारतवर्षामधील सर्वांना कौरव आणि पांडव अशा दोनही बाजूने युद्धात मदत करण्याचे आव्हान करण्यात आले. यावेळी पांडूची द्वितीय भार्या माद्री हिचा भाऊ शल्य म्हणजे नकुल आणि सहदेव म्हणजेच पांडवांचा मामा शल्य पांडवांना मदत करण्यासाठी म्हणून हस्तिनापुरी येण्यासाठी निघाला. तथापि हस्तिनापूरचे बाहेर चारी बाजूला वाटेमध्ये दुर्योधनाने सर्व प्रकारे सुखसोयीनी युक्त अशी शिबिरे तयार करून ठेवली होती. राज्यावर असलेला दुर्योधन धनसंपत्तीच्या जोरावर हे करू शकला. अशा प्रकारे युद्धात मदत करण्यासाठी येणाऱ्या राजांना या शिबिरामध्ये विश्रांती घेण्यासाठी सोय केलेली होती. त्यावेळी दुर्योधन स्वतः अशा राजांचे स्वागत करत असे. विश्रांती झाल्यावर तो स्वतः अशा राजांना युद्धात मदत करण्याची विनंती करत असे. त्यावेळी असा अलिखित नियम होता की जो प्रथम मदत मागेल त्याला मदत करायची. या नियमाला अनुसरून वाटेत सर्व सुखसोयींनी युक्त असे आतिथ्य उपभोगलेले कित्येक राजे की जे वास्तवात पांडवांना मदत करण्याच्या इच्छेने आपल्या राज्यामधून निघाले होते, ते दुर्योधनाने त्याचे बाजूला मदतीसाठी वळवले होते. यातच माद्री देशाचा राजा शल्यही, पांडवांचा मामाही त्याच्या एक औक्षहिणी सैन्यासह दुर्योधनाने त्याच्या बाजूला वळविला होता. परंतु अशा प्रकारे फसलेला हा शल्य राजा हस्तिनापुराला आल्यावर लज्जित होऊन आपल्या भाच्याना भेटायला आला. त्यावेळी युधिष्ठिराने त्याच्याजवळ मंत्रणा केली. युधिष्ठिर त्याला म्हणाला, मामा, जे झाले ते झाले, परंतु आपण आमच्या जयाची अपेक्षा करावी. यासाठी ऐन युद्धात आपण कर्णाचा तेजोभंग करावा. हे ऐकून आपण आपल्या भाच्यांसाठी काही करू शकतो हे ओळखून राजा शल्याने यासाठी संमती दिली. आता तर कर्णाचा तेजोभंग करण्याची, त्यायोगे पांडवांना मदत करण्याची ही ऐतीस संधी चालून आली होती. त्याने दुर्योधनाला संमती देताना एक अट घातली की मी कर्णाचे सारथ्य जरूर करेन. तथापि मला जे योग्य वाटेल ते मी कर्णाला सांगेन, मग त्याने माझे ऐको किंवा न ऐको. ही अट कर्णाचे संमतीने मान्य करण्यात आली. यानंतर कर्ण रथारूढ झाला. शल्याने लगाम हाती घेतले आणि कर्णाने स्वस्तुती सुरू केली. यात पांडवांना आणि विशेष म्हणजे अर्जुनाला तुच्छ मानून श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या वधाच्या वल्गना तो करू लागला.
त्यावेळी शल्याने पांडवांचा पराक्रम आणि अर्जुनाच्या युद्ध नैपुण्याची त्याला महती सांगितली आणि त्याला त्याची जागा दाखविली आणि बडबड करण्यापेक्षा कृती कर असेही ठामपणे बजावले. कर्णाने याकडे पूर्ण दुर्लक्ष करून शल्याला म्हटले, चल चल, पांडव जेथे आहेत तेथे माझा रथ नेऊन सत्वर उभा कर. कर्णाला रणांगणात आलेला पाहून कौरवांमध्ये हर्षोन्माद झाला. त्यांनी वाद्ये वाजवून आणि कर्णाचा जय जयकार करून आनंद व्यक्त केला. कर्ण प्रत्येकाला विचारू लागला की अर्जुन कोठे आहे ते मला सांगा. यासंबंधी त्याने बेताल वक्तव्य सुरू केले. त्याबरोबर शल्याने त्याची निर्भत्सना करून त्याला गप्प केले. पुढे अर्जुनाशी प्रत्यक्ष गाठ पडेपर्यंत दिवसभर कर्णाचा तेजोभंग करण्याची एकही संधी शल्याने सोडली नाही. शेवटी दुर्योधनाने मध्यस्थी करून दोघांनाही शांत केले. शल्याने कर्णापासून विरुद्ध बाजूला तोंड फिरवले. तथापि कर्णाने शल्याला हसत हसत म्हटले, मद्रदेश राजा, चल रथ पुढे घे, आता युद्ध सुरू होईल. असे असले तरी कर्णाची अर्जुनाशी युद्धासाठी गाठ मध्यान्ह झाल्यावर पडली. मधल्या वेळेत अर्जुनाचे अनेक योद्ध्यांशी युद्ध झाले, तसेच कर्णाचेही अनेक योद्ध्यांशी युद्ध झाले. यात एकमेकांना थकविण्याची रणनीती दोघांनीही अवलंबिली. पांडवांनी अप्रतिम व्यूहरचना केली. कर्णाने त्याला तोडीस तोड अशी व्यूहरचना केली आणि धरणीचा थरकाप करत, रथाचा गडगडाट करत, स्वतः क्रोधाने थरथरत, सिंहगर्जना करत युद्धाला सुरुवात करून पांडवांचा विध्वंस सुरू केला. त्यावेळी अर्जुनाने श्रीकृष्णासह युद्धभूमीवर प्रवेश केला. अर्जुनाचे, श्रीकृष्णाचे आणि अर्जुनाच्या रथाचे फार सुंदर वर्णन महाभारतकारांनी केले आहे. या दोघांनी आपापले शंख फुंकले आणि अर्जुनाने त्वरित कौरवांचा नाश सुरू केला. हरिओम.